टुडे विल डिस्कस स्टँडर्ड 8 जनरल सायन्स. आपला धडा 5वा चालू आहे इनसाइड द ॲटम. त्याचा लेक्चर नंबर 7 चालू आहे. मोठा चॅप्टर थोडासा. आजचा मुद्दा आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्सची वाटणी. कुठं वाटणी, कुठं डिस्ट्रीब्युशन, तर शेल्स मध्ये वाटणी. ॲज पर बोथ्स मॉडेल, electrons revolve around the nucleus in a concentric circular orbits. हे concentric circular orbits मध्ये काय करतात तर इलेक्ट्रॉन फिरतात and each orbit has specific energy level. काय आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केले की बोर्स मॉडेल नुसार काय आहे की इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियसच्या भोवती कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स मध्ये फिरतात आणि प्रत्येक ऑर्बिटची काय आहे एनर्जी ठरलेली आहे. मग काय आहे की ऑर्बिट नियरेस्ट टू न्यूक्लियस इज ऑर्बिट नंबर 1 आणि त्याला आपण काय केलेलं आहे, काल तुम्ही डायग्राम काढलेत, काय नाव दिलं त्याला के शेल. नेक्स्ट सेकंड ऑर्बिट त्याला आपण काय नाव दिलं एल शेल. नेक्स्ट थर्ड ऑर्बिट त्याला आपण काय नाव दिलं एम शेल. नेक्स्ट फोर्थ ऑर्बिट त्याला आपण काय नाव दिलं एन शेल. बरोबर आहे की नाही, डायग्राम पण काढलेत आपण. मग हे जे आहे 1 2 3 4 हे काय आहेत नंबर्स आहेत. काय आहेत नंबर्स आहेत. आणि गणितामध्ये तुम्ही नंबर्स कोणत्या आद्याक्षराने दाखवतात तर एन ह्या आद्याक्षराने दाखवतात. बरोबर आहे ना. मग इथं काय आहे तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन की मग एका शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसायला पाहिजे तर काय आहे मॅक्झिमम number of electrons in a shell. याचा फॉर्म्युला काय आहे 2n स्क्वेअर. काय फॉर्म्युला याचा 2n स्क्वेअर. तर n इज इक्वल टू n काय आहे तर n काय आहे शेल नंबर आहे. काय आहे शेल नंबर. मग इथे चार्ट दिला, आपण टेबल दिला, आपण बघू की कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतील. काय आहे परत सांगतो की डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणाची वाटणी आहे इलेक्ट्रॉन्सची वाटणी आहे. आणि ही इलेक्ट्रॉन्सची जी वाटणी आहे कोणामध्ये करायची आहे वेगवेगळ्या शेल्स मध्ये करायची आहे. शेलची संकल्पना कुणी मांडली आहे, शेलची संकल्पना मांडली नील बोर यांनी मांडलेली आहे. काय त्यांच्या मते की निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रोटेट अराउंड पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस इन कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्याला त्यांनी काय नाव दिलं ऑर्बिट्स किंवा शेल्स. न्यूक्लियस पासून त्यांनी सुरू केलं. जे न्यूक्लियसच्या जवळचं ऑर्बिट आहे त्याला काय नाव दिलं ऑर्बिट नंबर 1. न्यूक्लियसच्या नेक्स्ट 2, नेक्स्ट 3, नेक्स्ट 4 आणि 1 ला त्यांनी परत काय कोणता सिम्बॉल दिला के. ऑर्बिट नंबर 1 ला कोणता सिम्बॉल दिला के. ऑर्बिट नंबर 2 ला कोणता दिला एल. ऑर्बिट नंबर 3 ला कोणता दिला एम. ऑर्बिट नंबर 4 ला कोणता दिला एन. बरोबर आहे. आणि मग एका शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे कारण कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, मोठे मोठे होत जाणार आहेत. मग एका शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे तर याचा त्यांनी फॉर्म्युला दिला की 2n स्क्वेअर. तर n इज इक्वल टू शेल नंबर. मग इथं तुम्हाला पान क्रमांक 32 वर काय दिलंय एक टेबल दिले, आपण तो पूर्ण करू. पाहूयात आपण टेबल. शेल आणि याच्यामध्ये सिम्बॉल आणि n आपण पहिले हेच पूर्ण करू बरं का. टेबलचा एक भाग हा के एल एम आणि एल. मग के साठी किती आहे एल 1, एल साठी किती आहे 2, एम साठी किती आहे 3 आणि एन साठी किती आहे 4. तर आता आणि पुढे काय दिलंय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल. काय आहे पुढे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल. की इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय आहे शेलची ते सांगितलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत त्यांनी 2 भाग केलेत. एक भाग केलाय
फॉर्म्युला 2n² आणि पुढे दिले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं 4 येते. हा मग फॉर्म्युला 2n² म्हणजे इथं काय लिहावं लागेल मला 2 गुणिले 1 चा स्क्वेअर. इथं खाली काय लिहावं लागेल 2 गुणिले इथे n ची किंमत किती आहे 2 आहे 2 चा स्क्वेअर. इथं किती लावावं लागेल 2 गुणिले 3 चा स्क्वेअर आहे. इथं किती लावावं लागेल 2 गुणिले 4 चा स्क्वेअर. आलं का लक्षात. इथं 2n². इथं n ची किंमत किती आहे 1. बघा इथे डाव्या बाजूला n ची किंमत किती 1. हे बघा हे 2 जशाला तसे आणि n चा स्क्वेअर. इथे n ची किंमत 1 म्हणून 1 चा स्क्वेअर. इथे n ची किंमत 2 आहे म्हणून 2 चा स्क्वेअर. इथे n ची किंमत 3 आहे म्हणून 3 चा स्क्वेअर आणि इथे 4 चा स्क्वेअर. आता करू गणित आपण 2 1 चा वर्ग 1च म्हणजे किती 2. आता नंबर 2 च्या शेल मध्ये 2 4 2 चा वर्ग 4 किती 8. इथं किती 2 3 चा वर्ग 9 म्हणजे 9 दोन्ही 18 आणि इथं 4 चा वर्ग 16 16 दोन्ही 32. मग ह्या 4 वरून आपल्याला काय सिद्ध होतं की के शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात 2. किती बसू शकतात 2. एल शेल मध्ये किती बसू शकतात हे पहा मी जास्तीत जास्त म्हणाल बरं का. हो त्याच्यापेक्षा कमी असेल तर काय हरकत आहे का. त्याच्यापेक्षा काही कमी असेल तर हरकत आहे का नाही ना. समजा एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी बसतात. एका वर्गामध्ये 25 विद्यार्थी बसतात जास्तीत जास्त. हो मग 16 बसले तर काय हरकत आहे का. काय हरकत आहे का नाही. जास्तीत जास्त सांगतोय आपण काय सांगतोय तर जास्तीत जास्त सांगतोय तर. मग एम मध्ये किती आहे तर एम मध्ये मग एम शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 18 आणि एन शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तर 32. बरोबर आहे. हे जास्तीत जास्त आहे. हो जास्तीत जास्त की समजा मग एखादं 18 तिसऱ्या शेल मध्ये समजा एकच इलेक्ट्रॉन आहे. असं आहेत काही एलिमेंट्स की तिसऱ्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आपण म्हणायचं का नाही रे 18च बसले पाहिजे नाही ते वेगळं. पण जास्तीत जास्त किती बसू शकतात 18 बसू शकतात. हे आहे हे कृपया समजावून घ्या. हो पुढे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवायचे तिथे एक चार्ट पूर्ण करायचं आहे आपल्याला. जास्तीत जास्त काय आहे पहिल्या शेल मध्ये किती बसू शकतात इलेक्ट्रॉन्स 2 पेक्षा जास्त बसू शकणार नाही. दुसऱ्या शेल मध्ये 8 पेक्षा जास्त बसू शकणार नाही. तिसऱ्या शेल मध्ये 18 पेक्षा जास्त बसू शकणार नाही आणि चौथ्या शेल मध्ये 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स बसू शकणार नाही. 33 हे पहा एखाद्या नीट लक्ष द्या. समजा एखादा एलिमेंट आहे त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. एखादा एलिमेंट आहे लिथियम त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3. तर मग के शेल मध्ये किती बसतील 2 आणि मग पुढच्या एल शेल मध्ये 1. कमालायचं नाही तिथं 8च पाहिजे नाही तसं काही नाही. समजा कार्बन आहे कार्बन 6 इलेक्ट्रॉन्स असतात तर के शेल मध्ये किती येतील 2. शिल्लक किती राहिले 4. 4 कुठे जातील एल शेल मध्ये जातील. म्हणजे 8 पेक्षा कमी असतील तर चालतील पण जास्तीत जास्त किती पाहिजे तर 8च पाहिजे. तर हे काय आहे इलेक्ट्रॉन जे आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा मी त्याला म्हणे शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन की कोण्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. महत्त्वाचं त्याचं काय आहे की न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळची शेल तिचा क्रमांक 1 तिचा सिम्बॉल के. न्यूक्लियसच्या नेक्स्ट शेल त्याचा क्रमांक 2 त्याचा सिम्बॉल एन. नेक्स्ट 3 त्याचा सिम्बॉल एम. नेक्स्ट 4 त्याचा सिम्बॉल एन आणि फॉर्म्युला 2n² आणि त्याच्यावरून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे काय आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स की शेल प्रमाणे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन त्याचा फॉर्म्युला आणि त्याची नंबरिंग कुठून स्टार्ट केली आपण न्यूक्लियस पासून स्टार्ट केली. कुठून स्टार्ट केली आपण न्यूक्लियस पासून काय केलेली आहे स्टार्ट केलेली आहे. ओके आता आपला पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
पुढचा मुद्दा कोणता आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. इलेक्ट्रॉनिक configuration of elements. हे बघा, तो मागचा मुद्दा होता डिस्ट्रीब्युशन, विभागणी, आणि कॉन्फिगरेशन आहे रचना. विभागणी आणि रचना. विभागणी त्या पद्धतीने होते, रचना कदाचित वेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकते, नव्हे तर ती होते. फक्त डिस्ट्रीब्युशन आपल्याला काय दाखवतं की त्या शेल मध्ये मॅक्झिमम किती बसू शकतात इतकंच दाखवतं. बघा, डिस्ट्रीब्युशन ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याची रचना कॉन्फिगरेशन ही काय आहे, वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे ना? हो, की एखादी समजा कार आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम सरकारनं परवानगी दिली, 4 माणसं यातून प्रवास करू शकतात. पण का नेहमी काय एखादा माणूस एकटाच चालवी का? त्याला काय अडचण आहे का? नाही. हा, फक्त नियम काय सांगतोय बाबा, मॅक्झिमम 4 बसू शकते. 4 पेक्षा कमी असेल ते वेगळं, ते वेगळं. पण मॅक्झिमम, अगदी हाच मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम गोटू सांगतोय इथं, कारण कॉन्फिगरेशन मध्ये थोडंसं वेगळं येतं. कॉन्फिगरेशन वेगळं आणि काय आहे, डिस्ट्रीब्युशन वेगळं. कॉन्फिगरेशन म्हणजे काय असते, रचना असते. मग इथं आपल्याला तेच सांगितले की वी हॅव सी दॅट की फर्स्ट शेल कॅन अकोमोडेट ओनली 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल कॅन अकोमोडेट 8 इलेक्ट्रॉन्स मॅक्सिमम, थर्ड शेल अकोमोडेट 18 इलेक्ट्रॉन्स अँड फोर्थ शेल कॅन अकोमोडेट 32 इलेक्ट्रॉन्स. आणि ही काय आहे, दिस इज द मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ शेल्स. ही काय मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, तेच आपण सांगितलेलं आहे. मग थोडक्यात काय, द इलेक्ट्रॉन्स इन ॲटम आर डिस्ट्रीब्युटेड इनटू शेल अकॉर्डिंग टू दिस कॅपॅसिटी. हो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स शेल वाईज डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, ते ह्या कॅपॅसिटी प्रमाणे झालेले असतात. आणि द सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम काय आहे, द शेल वाईज distribution of electrons in an atom of an element, in an atom of an element is called इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हो, की समजा एखाद्या एलिमेंट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 2n² हे फॉलो करून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची रचना होते शेल वाईज, त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कशासाठी आवश्यक आहे किंवा हे कॉन्फिगरेशन, तर काय आहे की प्रत्येक शेलला एक विशिष्ट अशी एनर्जी लेवल आहे. के शेलला सगळ्यात कमी एनर्जी लेवल आहे, तर एन शेलला सगळ्यात जास्त एनर्जी लेवल आहे. बरोबर आहे, के शेल एकदम न्यूक्लियसच्या जवळ आहे म्हणून त्याच्यामध्ये कमी एनर्जी लेवल असते आणि एन शेलला सगळ्यात जास्त असते, आपण बघितलेले. आणि मग हे काय आहे, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ एलिमेंट इन सच दॅट द एनर्जी ऑफ ऑल इलेक्ट्रॉन्स टुगेदर इज मॅक्सिमम पॉसिबल. बघा, पहा की काय आहे, समजा ही के शेल आहे, त्याच्यानंतर ही एल शेल आहे, त्याच्यानंतर ही एम शेल आहे, त्याच्यानंतर ही एन शेल आहे. हो, याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन्स कमी. हो, फॉर्म्युला आहे सर, तुम्ही आता सांगितलंय 5 मिनिटापूर्वी, पण तोच फॉर्म्युला कमी का, वेगळा फॉर्म्युला का नाहीये, 2n³ का नाहीये, हो 2n² का आहे. तर पहा, के शेलला एक विशिष्ट एनर्जी, एल शेलला एक विशिष्ट एनर्जी आहे, एन शेलला एक विशिष्ट एनर्जी आहे.
पण तेवढी एनर्जी 2च इलेक्ट्रॉनला पुरते, म्हणून 2 आहे. म्हणून 2 आहे. आता एल शेल मधली जी एनर्जी ती 8च इलेक्ट्रॉन्सला पुरते, म्हणून 8 आहे. हो, मॅक्झिमम सांगतो मी, मॅक्झिमम 8 पेक्षा कमी असल्यावर वाटून घेतील ती एनर्जी, पण त्याच्यातली एनर्जी किती जणांना पुरते? मॅक्झिमम 8च जणांना पुरते. तिसऱ्या शेलची जी एनर्जी ती मॅक्झिमम 18च इलेक्ट्रॉन्सला पुरते आणि शेवटचे इलेक्ट्रॉन ते मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन्सलाच ती एनर्जी पुरते. हा त्या पाठीमागचा काय आहे? सायन्स आहे. हो, आणि ते सायन्स 2n² मध्ये फक्त फॉर्म्युलेट केलंय. हो, आपण त्याचा फॉर्म्युला मांडला जरी नसला असता तरी ह्याच पद्धतीनं राहिलं असतं. हो, व्हॉट इज मेंट बाय सायन्स? मी नेहमी म्हणत असतो बाबा, व्हॉट एव्हर आर द कुटाण इज डन बाय निसर्ग टू फाइंड देम आणि टू इझी देम इज कॉल्ड एज सायन्स. हो, आपण शिकतोय तर म्हणून असं आहे का? भोरला सांगितलं म्हणून असं आहे का? नाही. रुदरफोर्ड भोरच्या अगोदर सुद्धा अनादी काळापासून लाखो करोडो वर्षापासून हेच चालू आहे. भोरनं रुदरफोर्डनं फक्त शोधून काढलं इतकंच. पण मूळ सायन्स काय आहे की जे निसर्गाने असं काय केलंय हे शोधून काढायचं काम सायन्स केलेलं. हो, की निसर्गाने इथं पहिल्या शेलमध्ये इतकीच एनर्जी दिली की ती 2च इलेक्ट्रॉनला पुरेल. आपण फक्त फॉर्म्युला केला. आपण फक्त काय केला? त्याचा फॉर्म्युला केला, बाकी काही नाही. आपण फक्त त्याला कागदावर आणलं आणि एक तुम्हाला मला एक इझिली समजावं हे आणलं. आपण काय समजायचं की बाबा ए शेलमध्ये इतकीच एनर्जी आहे, ती 2च इलेक्ट्रॉन्सला पुरते. हो, पुढे अगदी ते परत सांगत नाही की एल शेलला 8 या पद्धतीने काय होते? पुरते. हे आणि आता काय आहे? मग हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर इलेक्ट्रॉन्स गेट प्लेस इन शेल जे आहे, इलेक्ट्रॉन्स सुद्धा काय करतात की इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये काय होतं, ते जसे जसे त्यांची एनर्जी आहे त्या पद्धतीने ते काय करतात, प्रत्येक शेल मध्ये काय होतात? अकोमोडेट होतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं ते आपण समजावून घेण्यासाठी हा पान क्रमांक 33 वरचा काय करू? चार्ट समजावून घेऊ. काय समजावून घेऊ अगोदर? पान क्रमांक 33 वरचा चार्ट. मोठा चार्ट आहे, समजावून घेऊ आपण आज. म्हणजे आपला हा जो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नावाचा मुद्दा संपतो. पाहूया, तो मोठा चार्ट आहे थोडासा, पण समजावून घेऊया. पहा, इथं ॲटम हा पहिला रकाना आहे, त्यानंतर त्याचा सिम्बॉल हा दुसरा रकाना आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉन नंबर इन ॲटम, इलेक्ट्रॉन नंबर इन ॲटम हा तिसरा रकाना आहे. पहिल्यांदा आपण हे जो आहे पूर्ण करू. त्याच्यानंतर काय? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, जे आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि या डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये लक्ष द्या, मी सेल सिम्बॉल पण लिहितो के आणि पुढे मॅक्झिमम त्याची कॅपॅसिटी सुद्धा लिहितो 2. त्यानंतर एल त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 1 आता शिकवलंय तुम्हाला. त्यानंतर एम त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 18 आणि त्याच्यानंतर एन त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 32. आणि इथं दिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन न्यूमरिकल फॉर्म, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन न्यूमरिकल फॉर्म. न्यूमरिकल म्हणजे आकड्याच्या स्वरूपात, फॉर्म म्हणजे स्वरूप, न्यूमरिकल म्हणजे आकडे. हो,
तर आपण काय करू आता एक एक पाहूया म्हणजे तुम्हाला पूर्ण चार्ट समजावून येईल. पहिला दिलेला हायड्रोजन. पहा तुमच्या समोर सुद्धा पुस्तक आहे, पान क्रमांक 33 आहे. त्याचा सिम्बॉल आहे H. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एकच आहे. मग एक आहे म्हणजे कोणत्या शेल मध्ये जातील? ह्या शेल मध्ये जातील. आता तुम्ही म्हणताल सर मॅक्झिमम कॅपॅसिटी तर 2 आहे आणि इथं तर एकच इलेक्ट्रॉन आहे. असू द्या ना, जास्तीत जास्त 2 बसू शकतात. मग एक नाही का बसतात? बसतो. मग मग L, M आणि N काही संबंधच येत नाही. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा किती येतं? एकच येतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा किती येतं? एकच येतं. लक्ष द्या. त्यानंतर हेलियम. पहा हेलियम त्याचा सिम्बॉल काय आहे? He. बघा हे समजावून घ्यायचे, पाठ नाही करायचं, लक्षात घ्या, समजावून घ्यायचे. तुमच्या समोर पान क्रमांक 33 आहे, दिलेलं आहे He. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येतात? 2. मग किती बसतील? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इथंच 2 बसतील. पुढच्या काही शेलचा संबंध येणार नाही. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 2. त्याच्या पुढचा कोणता आहे? लिथियम. Li. हे पहा याचे इलेक्ट्रॉन नंबर किती? 3. आता नीट लक्ष द्या, आता नीट लक्ष द्या. मग 2 इथंच बसतील, इथं 3 बसतील का? नाही, के मध्ये 2च बसतील. मग तिसरा कुठे जाईल? इथे जाईल 1. हा त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 8 ची. मग काय 1 बसू शकत नाही का? बसू शकतो. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं माहितीये का? न्यूमेरिकल फॉर्म मध्ये 2,1. नीट लक्ष द्या, इथं सांगतो मी तुम्हाला. पहा 2,1 वर लक्ष द्या. आपल्याला असं सुद्धा शिकायचंय. आपल्याला सांगितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1 आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या एलिमेंट मध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती येतं? 3 आहे. एकूण शेल किती येतं? 2 आहे. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत. दुसऱ्या शेल मध्ये 1. पहिल्यामध्ये 2 आहेत. हे तिन्हीचे तिन्ही का नाही बसू शकत? नाही बसू शकत कारण के ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 2 आहे. त्यानंतर काय आहे? कार्बन. त्याचा सिम्बॉल C. इलेक्ट्रॉन किती येतं? 6. मग मला सांगा पहिल्या शेल मध्ये किती आले? 2. शिल्लक किती राहिले? करेक्ट 4. कुठं जातील ते? L. 8 पर्यंत काय का? नाही 4. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होईल? 2,4. हे न्यूमेरिकल फॉर्म मध्ये. त्यानंतर कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचा सिम्बॉल N. त्याची इलेक्ट्रॉनची संख्या 7. बघा मग पहिल्यामध्ये किती बसतील? 2. शिल्लक किती राहिले? यस कळालं तुम्हाला? 5. मग न्यूमेरिकल फॉर्म मध्ये त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती? 2,5. 2,5 आपल्याला काय सांगताय की नायट्रोजन मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 2 शेल मध्ये विभागलेले आहेत. शेल क्रमांक 1 जी के आहे, शेल क्रमांक 2 जी काय आहे? L आहे. 2,5. त्यानंतर नायट्रोजन नंतर काय दिलंय आपल्याला? ऑक्सिजन. हा सिम्बॉल O. इलेक्ट्रॉनची संख्या 8 दिली तुम्हाला पुस्तकात. हा मग आपल्याला 8 आहे. पहिल्या शेल मध्ये 2. शिल्लक किती राहिले? 6. मग हे इथं 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती? 2,6. 2,6. त्यानंतर हा कोण आहे? फ्लोरीन. FLUORINE. फ्लोरीन. हा फ्लोरीनचा सिम्बॉल F. इलेक्ट्रॉनची संख्या 9. मग पहिल्या कक्षेमध्ये 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 7. हा काळजी नाही, किती बसू शकतात ह्या गाडीत? 8. आपल्यापाशी किती? 7. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7. 2,7. आता नीट लक्ष द्या. नंतर कोण दिलाय? फ्लोरीन नंतर बघा निऑन दिलाय. काय दिलाय? निऑन. निऑन. निऑनचा सिम्बॉल काय आहे? Ne. निऑन. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 10. आता लक्ष द्या. पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 8 बसतील का? हो बसतील. या बाय 8. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2,8. आता नीट लक्ष द्या. 5 स्टार पॉइंट नीट लक्ष द्या. बघा खाली
आता निऑन नंतर कोण आहे? सोडियम. बघा नीट लक्ष द्या, सोडियम. सोडियमचा सिंबॉल येणे. बघा 11 इलेक्ट्रॉन. नीट लक्ष द्या, नीट. 11. मग पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 8. अहो 8च बसतात. 2 शेल संपल्या. शिल्लक किती राहिला? 1. मग तो 1 कुठं जाईल? एम शेल मध्ये. कुठं जाईल? एम शेल मध्ये. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2,8,1. सर तिसरं तिकडे कसं काय गेलं? अरे कसं काय गेलं म्हणजे? याच्यामध्ये 8च बसतात. 2n स्क्वेअर फॉर्म्युला बघितलास ना तो? याच्यामध्ये 8च बसतात. म्हणून तो जो उरलेला आहे तो कुठे गेला? एम शेल मध्ये गेला. न्यूमेरिकल फॉर्म मध्ये काय आले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2,8,1. आलं लक्षात? त्यानंतर अजून 3 जे आहेत तुम्ही आपण 3 बघूयात अजून. इकडे थोडं पुस्तवरी आणि 3 करतो. इथपर्यंत आले का लक्षात? पहा ह्या 4 कडून नीट बघा. पहा डिस्ट्रीब्युशन आपल्याला काय दाखवत आहे? मॅक्झिमम कॅपॅसिटी. डिस्ट्रीब्युशन 2n स्क्वेअर ते काय दाखवतं आपल्याला? मॅक्झिमम कॅपॅसिटी. प्लीज 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 लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युशन आपल्याला काय दाखवतं? मॅक्झिमम कॅपॅसिटी. आणि कॉन्फिगरेशन काय करतं? शेल वाईज अरेंजमेंट दाखवतं. हा फक्त ते सांगतं तुझ्याकडे एक का असं नाही पहिले शेल वर जाईल, फक्त 2च्या पुढे जाणार नाही, निसर्ग तुला जाऊ देणार नाही. तर हे काय आहे? आता उरलेलं 3 सुद्धा आपण घेऊन टाकू. कोणते कोणते ते बघूत आपण उरलेले 3. पहा नेक्स्ट कोण आहे? क्लोरीन. सिंबॉल काय आहे? Cl. ऍटम्स किती आहेत? 17. हा आता तुम्ही सांगायचं मला जर ऐकू येत नसलं तरी. हा पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8. किती झाले? 2 आणि 8 10. शिल्लक किती राहिले? 7. हे 7 शेवट. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? एकदम बरोबर 2,8,7. ऑनलाईन बघा यायला तुमच्या लक्षात. हा आता पुढचा आर्गॉन. हा सांगायचे तुम्ही. हा मोबाईल बघत सांगा ना. हा दर्शन म्हणते काय चालू आहे? हे पण बडबड करायला लागले विद्यार्थी सर सोबत. करा बडबड. हा क्लोरीन आर्गॉन. सिंबॉल आर्गॉनचा Ar. हा 18. हा सांगा. अरे हा सांगा मी ऐकणार. हा पहिल्या कक्षेत 2, 8. 2 आणि 8 किती झाले? 10. किती उरले? 8. हे 8. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? हा बरोबर आहे. बोला काय होत नाही टेस्ट तरी. हा 2,8,8. त्यानंतर शेवटचं आपल्याला एक्झाम्पल दिले ब्रोमीन. BROMINE ब्रोमीन. सिंबॉल Br. हा किती दिले बघा इथं? 35. हा पहिल्या कक्षेत किती बसले? 2. करेक्ट. हा सांगा. दुसऱ्या याच्यामध्ये 8, 10. हा पुढे किती बसतील? मॅक्झिमम किती बसतील? 18. हे 18. मग किती झाले? 10, 28. हे किती येतं? 35. मग किती शिल्लक राहिले? 7. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2,8,18,7. हे काय होईल? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. आलं लक्षात मुद्दे? की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात? नसेल लक्षात आलं? व्हिडिओ थोडासा रिवर्स करायचा आणि हे 2दा-3दा बघा. एकदा बघून नाही समजलं 2दा बघायचा, 3दा बघायचं आणि चार्ट करायचे. मी दोन्ही चार्ट तुम्हाला फळ्यावर घेतलेत का नाही? हो करायचे ते दोन्ही चार्ट. थँक्यू.